काय झालंय? काय झालं? समीर, समीर तू इतका खोडचा, इतका निर्लज्ज असशील असं वाटलं नव्हतं मला. काय झालंय काय? समीर, हे मूल कुणाचं आहे? माझंच आहे. आई, काय ग बाई उकाडा हा. छे. ताराबाई, अहो ताराबाई. आता ताराबाईंना मी जरा बाहेर पाठवलंय. काय हवंय? अगं जरा पाणी दे मला. हो. काय उकाडा आहे प्रचंड अशी. काय झालं? देवळात काय बाई एक एक माणसं भेटतात खरंच. घ्या. आई, हात नको लावूस मला. हात नको लावूस. या अशा मुलाकडून आधार घेण्यापेक्षा मी एकटीच जगेन आणि एकटीच मरेन. आई माझं ऐका ना. मला असं वाटतंय तुमचं काहीतरी गैरसमज झालं. तुम्ही जरा शांत राहून सगळं समजून घ्या ना. तुम्हाला कळेल काय. मला प्रधानांच्या आत्या देवळात भेटल्या होत्या. त्यांच्याकडून कळलंय मला सगळं. तेव्हा आता काहीही सारवासारवी करायची गरज नाही. आता तुम्ही मला मेला आणि मी तुम्हाला मेले. आई, अरे वा, फारच छान बातमी आहे. आणि हे जर असंच होणार असेल तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले प्रश्न आता सुटणार आहे. अश्विनीचं लग्न, ग्रेट न्यूज यार, ग्रेट. आतापर्यंत अश्विनीने खूप सोसलंय. ती आणखी कुठल्या संकटात सापडू नये बस. आय अंडरस्टँड. पण आज जर तिचं लग्न होत असेल तर मला वाटतं ती तिच्या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याच्या मार्गावरच आहे ना, बरोबर ना? आई, आई, अगं ते विनोदनी फसवला. आई मला माफ कर. रोहन, रोहन तुझ्या मित्राला इथून जायला सांग. मला त्याच्याशी एक शब्दही बोलायचं नाहीये. आई माझं ऐकून तरी घे ग तू. आई, मलाही काही सांगायचं आहे. म्हणजे मी समीरची बाजू घेत नाहीये, पण तुम्ही ऐकून घेणार असाल तर मलाही काहीतरी सांगायचं. आई, तुम्ही केवळ पैशाच्या दृष्टिकोनातून विचार करू नका. खरंय की आशू पैशांच्या खूप मोठ्या कोंडीत सापडली होती, पण तिने हे पाऊल केवळ पैशांसाठी उचललेलं नाहीये. तिने आपल्या जवळ असलेल्या मातृत्वाच्या शक्तीचा सन्मान केलाय. तिने एका बाईला आई पण बहाल केले. आई, ज्या घरात सगळं काही होतं पण लहान बाळाचं हसणं, दुडू दुडू धावणं नव्हतं, त्या घरातली उदास पोकळी आपल्या आशूने भरली आहे. स्वतःचं मूल 9 महिने पोटात सांभाळण्याचं काम प्रत्येक आई करतेच, पण दुसऱ्याचं मूल पोटात वाढवण्याचं काम आपल्या आशूने केलं. आणि यासाठी खूप धैर्य लागतं. आणि हे असामान्य धैर्य आपल्या आशूने दाखवलंय. खूप मोठी गोष्ट आहे ही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःच्या मुलाची आई कोणीही होऊ शकतं, पण दुसऱ्याच्या मुलाची आई होण्याचं काम आपल्या आशूने केलंय. तिला तुम्ही नाही स्वीकारणार? रोहन, तू म्हणतोस ते जरी बरोबर असलं तरी आईचं म्हणणंही खरं आहे.